आरण्य रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे फणसाच्या बियांची भाजी। कित्येकदा आपण काय करतो, फणसामधली गरेज फक्त खातो आणि बिया तशाच ठेवतो। आज मी त्या बियांचीच भाजी बनवणार आहे। बिया मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। यामध्ये एक एक करत या बिया मी ठेचून घेणार आहे। अशा पद्धतीने अशा बिया ठेचून घेतल्या की पटकन शिजतात। प्रकारे सर्व बिया मी ठेचून घेतलेल्या आहेत। ठेचल्यामुळे काय होतं की पटकन शिजले जातात भाज्या, त्यामुळे मी ह्या बिया ठेचून घेतलेल्या आहेत। कुकरमध्ये मी 3 शिट्ट्या देऊन ह्या बिया शिजवून घेणार आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालून 3 शिट्ट्या देऊन यांना उकडवून घेणार आहे। इथे मी बिया उकडून घेतलेल्या आहेत। बारीक 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे। पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकणार आहे। कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहे। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा। यानंतर अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद पावडर आणि 2 चमचे लाल तिखट हे तेलामध्येच भाजून घ्यायचं। त्यानंतर उकडलेल्या बिया यामध्ये मी टाकणार आहे आणि त्याही मसाल्यासोबत फ्राय करून घेणार आहे। बारीक गॅस करून या सर्व मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकणार आहे। भाज्या उकडून घेतल्यामुळे जास्त पाणी लागणार नाही, त्यामुळे मी इथे अर्धा ग्लास पाणी यामध्ये मी घालणार आहे। बिया शिजवून घेतल्यामुळे जास्त काही शिजवायला लागणार नाही, त्यामुळे 5 ते 10 मिनिटं मी यांना शिजवून घेणार आहे झाकण लावून। इथे 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत। बघू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे। छान अशी भाजी झालेली आहे फणसाच्या बियाची। साधी आणि सोपी, वाटण घाटण न करता फणसाच्या बियांची भाजी छान अशी इथे तयार झालेली आहे। जास्त मसाले, साधी आणि सिंपल अशी ही फणसाची भाजी तयार झालेली आहे।